नमस्कार मित्र हो. या ठिकाणी एप्रिल 2024 मध्ये सेट एक्झाम झाली होती. त्या परीक्षेमध्ये पेपर 1 सेट ए मधील एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्रातील जे प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी पाहूया. तर चला मग. क्वेश्चन नंबर 41. When were Millennium Development Goals MDGs adopted by the United Nation? म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी सहस्त्राब्दी विकास उद्दिष्टे MDGs कधी स्वीकारली असा प्रश्न या ठिकाणी आहे पहा. 1990, 1995, 2000 साली आणि 2010 हे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत ABCD. सुरुवातीला ए ऑप्शन जो आहे तो 1990 साली 90 साली काय झालं होतं तर 1990चे जे दशक होते ते जागतिक विकासासाठी महत्त्वाचे होते, परंतु मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs त्यावेळी अधिकृतपणे स्वीकारले गेलेले नव्हते. तथापि वर्ल्ड समिट फॉर चिल्ड्रन हे 1990 मध्ये आणि वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन विमेन हे 1995 यासारख्या अनेक जागतिक परिषदा MDGs साठी मार्गदर्शक ठरल्या होत्या. म्हणजे 1990ची मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स साठी आवश्यक असणारी वर्ल्ड समिट फॉर चिल्ड्रन आणि वर्ल्ड कॉन्फरन्स फॉर वुमेन ह्या 1990ची आणि 1995च्या हे दोन उपयोगी ठरलेल्या होत्या. MDGs साठी उपयोगी ठरलेले. मात्र MDGs म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे त्यावेळेला स्वीकारलेलं नव्हतं, त्यामुळे हे 1990 हा ऑप्शन अयोग्य आहे. 1995 काय झालं होतं तर 95 वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट हे कोपनहेगन या ठिकाणी समिट भरली होती आणि 4th वर्ल्ड कॉन्फरन्स फॉर विमेन बीजिंग कॉन्फरन्स ह्या पार पडलेल्या आहेत. या परिषदांनी जागतिक विकासाच्या उद्दिष्टांवर प्रभाव टाकला, पण MDGs अधिकृतपणे स्वीकारल्या गेलेल्या नाही, त्यामुळे 1995 सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे पहा. आणि 2010 हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे, कारण 2010 पर्यंत जग MDGsच्या प्रगतीचे पुनरावलोकन करत होते, कारण 2015ची अंतिम मुदत जवळ येत होती. MDG पुनरावलोकन शिखर संमेलन MDGs रिव्ह्यू समिती सप्टेंबर 2010 मध्ये आयोजित करण्यात आले होते, परंतु यामध्ये नवीन उद्दिष्टे स्वीकारली गेली नाहीत. असे 2010ची समिट झाली होती. मात्र 2000 हे करेक्ट आहे. कशामुळं तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs अधिकृतपणे सप्टेंबर 2000 मध्ये स्वीकारल्या गेल्या. म्हणजे कधी? सप्टेंबर 2000 मध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहेत. तर न्यूयॉर्क येथे हा समिट झाला होता. युनायटेड नेशन मिलेनियम समिट हा न्यूयॉर्क या ठिकाणी झाला होता, आणि ज्यात मिलेनियम डिक्लेरेशन मंजूर करण्यात आली. यामध्ये 8 प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती, जे 2015 पर्यंत गरिबी, आरोग्य, शिक्षण, शाश्वतता यासंबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठी ही उद्दिष्टे होती. त्यामुळे सप्टेंबर 2000 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्यामुळं MDGs ॲडॉप्ट कधी केलेला युनायटेड नेशननी तर 2000 साली ॲडॉप्ट केलेलं आहे. हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 42. व्हॉट इज द टार्गेट इयर फॉर अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स?
खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बाबा की शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते आहे. तर या ठिकाणी 2020, 2025, 2030 आणि 2040. आता टार्गेट इयर म्हटलं की फ्युचरमधलं असणारं हे तर फिक्स आहे. आता SDG म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर 2020मध्ये हे उत्तर का अयोग्य आहे. 2020 हे उत्तर अयोग्य आहे. कशासाठी, तर SDGs 2015मध्ये सुरू करण्यात आले होते आणि त्याचा कालावधी 15 वर्षाचा होता. त्यामुळे 2020पर्यंत त्याची पूर्तता अपेक्षा नव्हती, परंतु त्याच्या काही अंतिमता पुनरावलोकन ही झाली होती. म्हणजे 15 आणि 5 वर्षाचा कालावधी आहे 20मध्ये. त्यामुळे हे उत्तर अयोग्य आहे पहा. त्यानंतर 2025 पण अयोग्य आहे. जरी काही लघु कालावधीच्या उद्दिष्टाची पूर्तता 2025पर्यंत अपेक्षित असली तरी SDGचे अंतिम लक्ष हे 2030 होते. त्यामुळं हे सुद्धा अयोग्य आहे. आता 2030 हे योग्य आहे. कारण कशामुळं, तर संयुक्त राष्ट्रसंघाने 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे स्वीकारले, ज्यामध्ये 17 प्रमुख उद्दिष्टे समाविष्ट आहेत. किती? 17 प्रमुख उद्दिष्टे समाविष्ट आहेत. तर त्यामध्ये गरिबी निर्मूलन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सामाजिक समानता आणि हवामान बदलावर तोडगा काढण्यासारख्या मुद्द्यांचा समावेश होतो. या उद्दिष्टांची अंतिम पूर्तता 2030पर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळं 2030 हे उत्तर योग्य आहे पहा. आता 2040 जे आहे ना, तर ते SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पूर्ण करण्याची अंतिम तारीख हे 2030 आहे. त्यामुळं 2040 हे उत्तर चुकीचं आहे पहा, चुकीचं आहे. मात्र भविष्यात नवीन जागतिक गोष्टी ठरवल्या जाऊ शकतात, मात्र 2040 हे उत्तर अयोग्य आहे. अशा प्रकारे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्धारित वर्ष कोणते आहे, तर 2030 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 43. विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग. म्हणजे खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक दुर्व्याचा परिणाम आहे. जे स्मॉग म्हणजे धुरव्या. तर या ठिकाणी डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. उदर ए पर्याय दिलेला आहे. B उदर आतड्याचे विकार, C मूत्रपिंडाचे विकार आणि D हाडांचे विकार. तर या ठिकाणी लक्षात घ्या की प्रकाश रासायनिक ध्रुव, इफेक्ट फ्रॉम फोटोकेमिकल स्मॉग, तर याचं उत्तर काय आहे, तर ए काय दिलेलं आहे की डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. तर हे उत्तर बरोबर आहे. आता हे उत्तर का बरोबर आहे, तर फोटोकेमिकल स्मॉग हा सूर्यप्रकाश प्रदूषक घटक जसे की नायट्रोजन ऑक्साईड्स NOx आणि वॉलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड VOCs, वॉलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे तयार होतो. त्यामुळं डोकेदुखी, डोळे, नाक, घशाला होणारा त्रास हे उत्तर योग्य आहे. आता हे मुख्यतः वाहनांचा धूर किंवा औद्योगिक प्रदूषण आणि उच्च तापमानाच्या वातावरणात तयार होते. यामुळे ओझोन म्हणजे O2 जो आहे तो पॉरॉक्सिटी नायट्रेट्स, पॅन्स आणि अल्ट्रीहाइड्स यासारख्या हानिकारक घटक तयार होतात व यांच्या संपर्कात आल्यानंतर डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, नाक घशाला होणारा त्रास किंवा खोकला, श्वसना संबंधित त्रास सुरू होतो. त्यामुळं प्रकाश रासायनिक ध्रुवाचा परिणाम म्हणजे काय, तर डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. उत्तर बरोबर आहे.
आता जठरासंबंधी विकार जे आहेत तर फोटोकेमिकल स्मोक मुख्यतः श्वसन प्रणालीवर परिणाम करतो, पचनसंस्थेवर नाही. त्यामुळं जठरासंबंधित आतड्याचे विकार हे उत्तर चुकीचं आहे. त्याचबरोबर मूत्रपिंड किडनी विकार मध्ये मूत्रपिंडाचे आजार सहसा दीर्घकालीन आजार, विषारी पदार्थ किंवा चयापचयाची दोषामुळे होतात. आता वायुप्रदूषणामुळे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, परंतु थेट मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम करत नाही. त्यामुळे हे उत्तर चुकीचे आहे. म्हणजे रेनल डिसऑर्डर हे सुद्धा चुकीचं आहे आणि हाडांचे विकार हे सुद्धा अयोग्य आहे. पहा आता कशामुळे अयोग्य आहे हाडांचे विकार, तर हाडांचे विकार प्रामुख्याने कॅल्शियम किंवा जीवनसत्व डीच्या कमतरतेमुळे होते किंवा अनुवंशिक कारणामुळे किंवा वृद्धत्वामुळे होतात. तर फोटोकेमिकल स्मोकच्या हाडांवर कोणताही थेट परिणाम होत नाही. त्यामुळं या ठिकाणी डोकेदुखी, डोळे, नाक आणि घशात होणारी जळजळ हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळं ए हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे प्रकाश रासायनिक स्मॉगमुळं होणारे परिणाम आपण या ठिकाणी लक्षात घेतलेले. क्वेश्चन नंबर 44. व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ इनोक्युलेटिंग मायक्रोब्स इंटू सॉईल? म्हणजे मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जैविक निर्गमन, जैविक उत्तेजन, सूक्ष्मजीव आवर्धित करणे आणि जैविक शिडकावा करणे हे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे बायोएंटिंग, बायोस्टिम्युलेशन, बायोऑगमेंटेशन आणि बायोस्पार्जिंग. तर या ठिकाणी आपण पहिला पर्याय या ठिकाणी आपण पाहूया की बायोवेटिंग म्हणजे काय? तर बायोवेटिंग हे एक तंत्र आहे ज्यामध्ये प्रदूषित मातीमध्ये ऑक्सिजनचा पुरवला जातो, जेणेकरून नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले जीवाणू, सूक्ष्मजीव प्रदूषकांचे विघटन जलद करू शकतील. तर यामध्ये नवीन सूक्ष्मजीव मिसळले जात नाहीत, फक्त आधीपासून अस्तित्वात असलेल्यांना सक्रिय केले जाते. त्यामुळे बायोवेटिंग हे उत्तर चुकीचे आहे. तर बायोस्टिम्युलेशन मध्ये काय केलं जातं, तर बायोस्टिम्युलेशन म्हणजे नैसर्गिकरित्या उपस्थित असलेल्या जीवाणूंच्या वाढीस चालना देण्यासाठी मातीमध्ये पोषक घटक किंवा अन्य रसायने मिसळणे म्हणजे बायोसिम्युलेशन. यात नवीन सूक्ष्मजीव टाकले जात नाहीत, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या जीवाणूंच्याच क्रियाशीलतेवर गती दिली जाते. हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे, अयोग्य आहे. आता बायोऑगमेंटेशन म्हणजे काय, तर हे उत्तर बरोबर आहे, कारण मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, तर सूक्ष्मजीव आवर्धित करणे किंवा बायोऑगमेंटेशन हे उत्तर बरोबर आहे. कारण बायोऑगमेंटेशन म्हणजे विशिष्ट सूक्ष्मजीव किंवा जीवाणू मातीमध्ये मिसळण्याची प्रक्रिया, जेणेकरून प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा प्रभाव वाढेल. हे तंत्र तेव्हा वापरले जाते जेव्हा नैसर्गिक जीवाणू पुरेसे कार्यक्षम नसतात आणि अधिक प्रभावी जीवाणूंची गरज असते, त्यावेळेला हे तंत्र वापरले जाते. ही तेलगळती किंवा ऑइल स्पिल्स, औद्योगिक कचरा किंवा सेंद्रिय प्रदूषक नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे बायोऑगमेंटेशन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता बायोस्पार्जिंग जे आहे, तर बायोस्पार्जिंग हे तंत्र भूगर्भातील पाण्यात ते ऑक्सिजन किंवा हवा सोडून जीवाणूच्या वाढीस चालना देण्यासाठी वापरले जातं. तर या ठिकाणी भूगर्भाचा या ठिकाणी काही संबंध आहे का, तर नाही आहे. त्यामुळं हे मातीसाठी नसून पाण्याच्या स्वच्छतेसाठी वापरले जाते. त्यामुळे हे पण उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं बायोऑगमेंटेशन हे उत्तर या ठिकाणी सी हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 45. विच कॉम्पोनंट ऑफ सोलर पॅनल इज रिस्पॉन्सिबल फॉर डायरेक्टली जनरेटिंग इलेक्ट्रिक करंट वेन एक्सपोज्ड टू सनलाईट? सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर सौरपटलाचा कोणता घटक
थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो. आता थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी सौरपटाच्या पटलाच्या जवळ आल्यानंतर कोणता घटक त्याच्या संपर्कात यावा लागतो? तर इन्व्हर्टर, सेमीकंडक्टर मटेरियल, रिफ्लेक्टर आणि बॅटरीज असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. आता इन्व्हर्टर हे उत्तर चुकीचे आहे. कशामुळं? तर इन्व्हर्टर हा सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी DC वीज प्रवाह AC मध्ये बदलण्यासाठी वापरला जातो, जो घरगुती किंवा औद्योगिक वापरासाठी आवश्यक असतो. तो थेट वीज निर्मिती करत नाही, पण वापरण्यायोग्य बनवितो. त्यामुळे इन्व्हर्टर हे उत्तर चुकीचं आहे. आता सेमीकंडक्टर मटेरियल. आता सेमीकंडक्टर मटेरियल हे उत्तर बरोबर आहे. आता कसं काय बरोबर आहे पहा. तर अर्धसंवाहक सामग्री, सिलिकॉन SI सारखी अर्धसंवाहक सामग्री सोलर सेलचा मुख्य घटक असतो. सूर्यप्रकाश या सेमीकंडक्टरवर पडल्यावर तो इलेक्ट्रॉन्स उत्तेजित करतो आणि फोटोवायलेटिक इफेक्टच्या माध्यमातून वीज प्रवाह निर्माण होतो आणि ही प्रक्रिया थेट विजेची निर्मिती करते. त्यामुळे हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. सेमीकंडक्टरमुळं प्रक्रिया होऊन विजेची निर्मिती होते. आता रिफ्लेक्टर्स जे आहेत, तर रिफ्लेक्टर्स अयोग्य आहे का पहा. कारण काही वेळा सोलर पॅनलवर अधिक सूर्यप्रकाश केंद्रित करण्यासाठी रिफ्लेक्टर्स वापरले जातात, जेणेकरून कार्यक्षमता वाढेल, मात्र थेट वीज निर्माण करीत नाहीत. त्यामुळे हे उत्तर चुकीचे आहे पहा. आता बॅटरीज म्हणजे काय? तर बॅटरी सोलर पॅनलद्वारे निर्माण झालेली वीज साठवण्यासाठी वापरली जाते. ती स्वतः वीज निर्मिती करत नाही. त्यामुळं सेमीकंडक्टर मटेरियल, अर्धसंवाहक सामग्री हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 46. Environmental education is not just awareness of knowledge, but it is also development of dash. तर इथं नॉट जस्ट अवेअरनेस ऑफ नॉलेज म्हणजे पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती, ज्ञान नव्हे, तर त्यामध्ये टिंबाटिंबाचा विकास ही अभिप्रेत आहे. त्यामध्ये डीपर नॉलेज, सखोल ज्ञान, किंवा थिओरॉटिकल नॉलेज, सैद्धांतिक ज्ञान, प्रॉपर ॲटिट्यूड, योग्य अभिवृत्ती, आणि प्रॉपर कन्सेप्ट, योग्य संकल्पना, हे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे सखोल ज्ञान. तर पर्यावरण शिक्षणामध्ये सखोल ज्ञान असणे महत्त्वाचे आहे, परंतु फक्त ज्ञान असून पुरेसे नाही. तर मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धनासाठी जबाबदारीची भावना आणि सक्रिय वर्तन विकसित करणे आहे. त्यामुळे नुसतं सखोल ज्ञान असून काही उपयोग नाही. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. आता सैद्धांतिक ज्ञान जे आहे, सैद्धांतिक ज्ञानामुळे पर्यावरणविषयक संकल्पना समजण्यास मदत होते, पण पर्यावरण शिक्षण फक्त सिद्धांतापुरतेच मर्यादित नाही, तर याचा मुख्य भाग व्यवहार्य अनुभव आणि वर्तनातील बदलावर असतो. त्यामुळे सैद्धांतिक ज्ञान किंवा थिओरॉटिकल नॉलेज हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. आता योग्य संकल्पना. आता योग्य संकल्पना म्हणजे प्रॉपर कन्सेप्ट, योग्य संकल्पना हे पण उत्तर चुकीचं आहे पहा. तर कशामुळं? तर पर्यावरणविषयक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे, पण खऱ्या बदलासाठी योग्य दृष्टिकोन आणि कृती आवश्यक असते. तर संकल्पना केवळ पाया तयार करतात, पण पर्यावरण शिक्षणातील अंतिम उद्देश ते सकारात्मक वर्तन विकसित करणे हा आहे. आता राहिलं काय? तर प्रॉपर ॲटिट्यूड. तर प्रॉपर ॲटिट्यूड हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा, योग्य अभिवृत्ती. कारण पर्यावरण शिक्षणाचा उद्देश योग्य दृष्टिकोन विकसित करणे हा आहे आणि हे लोकांना पर्यावरणपूरक सवयी स्वीकारण्यास, जबाबदारीने वागण्यास आणि शाश्वत जीवनशैली अवलंबण्यास प्रेरित करते. योग्य दृष्टिकोनाशिवाय केवळ ज्ञान आणि जागरूकता अपुरी ठरते. त्यामुळं प्रॉपर ॲटिट्यूड असेल तर पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती, ज्ञान नव्हे, तर प्रॉपर ॲटिट्यूड म्हणजे योग्य अभिवृत्तीचा विकास ही यामध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे प्रॉपर ॲटिट्यूडचा विकास होणे हे महत्त्वाचे आहे पहा. त्यामुळे C हे उत्तर बरोबर आहे.
थँक्यू व्हेरी मच. तर या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा पर्यावरणशास्त्रातील 5 MCQ आपण पाहिलेल्या आहेत. आता 2024 पासून आपले झालेले सर्व क्वेश्चन पेपर आहेत एन्व्हायरमेंटचे, ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचा वापर करून आपण प्रॉपर सेट परीक्षेच्या पेपर 1चा पर्यावरणाचे जे प्रश्न आलेले असतात त्याचा आपण अभ्यास करावायचा आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपण पर्यावरणाचा कोणते प्रश्न येऊ शकतात आणि त्याचे अचूक उत्तर कोणते असेल याचा चांगला आपण अंदाज बांधू शकतो आणि आपण या परीक्षेमध्ये यश प्राप्त करू शकतो. ऑल द बेस्ट.